नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. चला माझ्याबरोबर मार्केटची तयारी करायला. पण हल्ली असं झालं आहे की मार्केट वेगळी तयारी करतात ट्रेडर्ससाठी आणि ट्रेडर्स वेगळी तयारी करतात मार्केटसाठी. त्यामुळे मेळ बसत नाही आणि मेळ बसत नाही म्हणून सगळ्यांची फजिती होते. अचानक एखादी बातमी येते, मार्केट पडू लागतं आणि मार्केट पडू लागतं ही शक्यता जास्त झाली आहे. मार्केट वाढू लागतं याची शक्यता कमी झाली आहे. एखादा सेक्टर तुफान वाढतो आणि हल्ली ताणतणावाचं वातावरण असल्यामुळे डिफेन्स सेक्टरमधले शेअर तेजीत दिसतात आणि IT सेक्टरमधले शेअर मंदीत जातात. बहुतेक त्याच्याबरोबर बँकिंग सेक्टरचा पण समावेश असतो. FIIची खरेदी आहे, पण खरेदीचं प्रमाण FII DII दोघांचंही कमी झालं आहे आणि त्याला अनिश्चितता हे कारण आहे. 931 कोटीची FIIची खरेदी आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरची खरेदी फक्त 316 कोटीची आहे. बॉन्ड यील्ड मात्र वाढत आहे. 4.54 एवढं बॉन्ड यील्ड झालं आहे. क्रूड 65 आहे आणि डॉलर इंडेक्स 100.88 आहे. अमेरिकेमध्ये जुलैमध्ये रेट कट करण्याची शक्यता बोलली जात होती, ती आता डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. कदाचित रेट कट होणारही नाही, कारण महागाई होती आहे म्हणून. रिझल्ट पाहूया. बरेच रिझल्ट आलेत मार्केटनंतर. किर्लोस्कर ऑइलचं रेव्हेन्यू वाढलं आहे, पण प्रॉफिट मार्जिन दोन्ही गोष्टी कमी झाल्या. क्लर्क्स प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ब्रिगेड प्रॉफिट मार्जिन दोन्ही गोष्टी वाढल्या, रेव्हेन्यू कमी झालं. बझार स्टाईल रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, पण त्यांना 6.4 कोटीचा लॉस आहे. ली ट्रॅव्हनस प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट आहे. टॉरेंट पॉवर प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. हिताची एनर्जी यांचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत आणि त्यांची ऑर्डर बुक ही 55.7% वाढली आहे आणि एकंदर ऑर्डर्स 2190 कोटीचे आहेत. रेणुका शुगर ही तोट्यातून फायद्यात आली आहे. तोटा होता 112 कोटीचा, फायदा झाला आहे 91 कोटीचा, 91.6. रेव्हेन्यू कमी झाला आहे, मार्जिन वाढलं आहे, पण अदर इन्कमचा समावेश आहे. पूर्वी अदर इन्कम 10 कोटी होतं, आता ते 61 कोटी झालं आहे. आणि डिफर्ड टॅक्स क्रेडिट 15.8 कोटीचं आहे. पूर्वी टॅक्स एक्सपेन्स होता 67 कोटीचा. या सगळ्या गोष्टीचा समावेश आहे. टिळकनगर रिझल्ट चांगला आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये मार्केटमध्ये कदाचित तेजी येईल. प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे. शीला फोम प्रॉफिट, मार्जिन दोन्ही गोष्टी कमी झाल्यात, रेव्हेन्यू वाढला आहे. ADF फूड प्रॉफिट, मार्जिन दोन्ही कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. कर्नाटक बँक प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं. NPA मात्र ग्रॉस NPA, नेट NPA दोन्हीही कमी झाले. ऑपरेटिंग प्रॉफिट कमी झालं. प्रोव्हिजन्स कमी केल्यात त्यांनी. वायोवायही प्रोव्हिजन कमी केल्यात, क्वार्टर ऑन क्वार्टरही प्रोव्हिजन कमी आहे.
इंडियन ह्युंपई प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू मार्जिन कमी. LMW तिन्ही गोष्टी कमी, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिझल्ट छान आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या. ॲक्झोनोबलचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. AGI ग्रीन पॅक रिझल्ट चांगला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या. अपोलो टायरचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं. अपोलो टायरचं प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. 119 कोटीचा वन टाईम लॉस आहे, त्यामुळे हा शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. शिल्पा मेडिकेअरच्या सबसिडियरीचं युनिट 1 हिला EIR दिला. पिरामल फार्माचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. डॉलरचं प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. 3 रुपये डिव्हिडंड. JB केमिकल्सचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन. ज्युबिलंट फूड प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. ज्युबिलंट फूडला एक्सेप्शनल गेन 170 कोटीचा झाला आहे. सॅगिलिटी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. लुपिनचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. विप्रो हॅचेटे कंपनी आहे. हॅचेटे UK बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि SAP इम्प्लिमेंटेशनसाठी त्यांनी पार्टनरशिप केली. इन्फोसिस हिपूज जपानमध्ये त्यांचा स्टेक होता, तो स्टेक ते मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीला विकणार आहेत. HUL क्वालिटी वॉल्सच्या डिमर्जरला NSE आणि BSEने परवानगी दिली आहे. व्हेंडंट WENDT त्याचे प्रमोटर्स 37.5% स्टेक OFSच्या माध्यमातून विकणार आहेत. 7.5% ग्रीन शू ऑप्शन असेल. 15 मे आणि 16 मे या 2 दिवशी हा OFS होईल. फ्लोअर प्राईस 6,500 रुपये आणि एकंदर व्हॅल्यू याची 487.5 कोटी मिळतील अशी अपेक्षा आहे. जिनेसिस GENESYS बुधवारी QIP करणार आहे. त्याची फ्लोअर प्राईस 665 रुपये 60 पैसे. आता ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गल्फच्या टूरवर जाणार आहेत. $600 बिलियन कमिटमेंट्स त्यांना मिळाले आहेत. मिडल ईस्टमध्ये AI रिलेटेड डील झाली आहेत. NVIDIA, ॲपल, टेस्ला, मायक्रोसॉफ्ट हे शेअर वाढले तर ॲमेझॉनचा शेअर पडला. NVIDIAला 18,000 चिप्सची ऑर्डर मिळाली. युनायटेड हेल्थची संकट मात्र कमी होताना दिसत नाही. अमेरिका आता नवीन AI पॉलिसी लॉन्च करणार आहे. कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे, हे एकंदर त्या संदर्भात असणाऱ्या बातम्या, टेक्निकल किंवा चार्टवर असणारी पोझिशन किंवा वायदे बाजारात असणारी पोझिशन यावरून दिलेल्या असतात. तरीसुद्धा मार्केटचा मूड अवलंबून असतोच, त्याकडे लक्ष द्यायचं. इंट्राडे करत असाल तर स्टॉप लॉस लावा. शॉर्ट टर्मसाठी घेत असाल
तर स्टॉप लॉसची गरज नाही. JB केमिकल्स, एंजल वन, APL अपोलो, मुथूट फायनान्स, लुपिन, मिधानी, जुबिलंट फूड. जुबिलंट फूडच्या बाबतीत मात्र लक्ष द्यायला हवं आहे, कारण तुर्कस्तान आणि अझरबैजानमध्ये त्यांचा बिझनेस आहे आणि या बिझनेसवर बंदी आणायची किंवा बॅन करायचं असं भारतात सगळीकडे चालू आहे. कारण तुर्कस्ताननी पाकिस्तान बरोबर आपला जेव्हा तणाव चालला होता अतिरेक्यांच्या संबंधात, तर तुर्कस्ताननी पाकिस्तानला मदत केली आहे म्हणून भारतीयांचा राग आहे. कोलगेट, व्हॅस्कॉन, सनोफी, श्री सिमेंट, अशोक लेलँड, भारत फोर्ज, आयशर मोटर, हिरो मोटो, कॅनरा बँक, CG पॉवर, ब्रिगेड, LTTS म्हणजे लार्सन टुब्रो टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, लिंडे कालही तेजीतच होता, कोफोर्ज, टिळकनगर, महिंद्रा अँड महिंद्रा, सायंट, बामर लॉरी, BALMER. बामर लॉरीनी सांगितलंय की ते रिझल्ट बरोबरच बायबॅक, बोनस, डिव्हिडंड याचा विचार करणार आहेत म्हणून. IDBI, शिल्पा मेडिकल, डिव्हिज लॅब, HDFC, AMC, टाटा पॉवर, क्लर्क, डम कॅपिटलचा रिझल्ट चांगला आहे. BEL, HAL, CG पॉवर, पिरामल फार्मा, रेणुका शुगर, कोल इंडिया, हिताची एनर्जी. तर मंदीमध्ये अपोलो टायरचा रिझल्ट चांगला नाही आहे आणि इरिडा, IREDA, इरिडाच्या बाबतीत जेन्सॉलनी 510 कोटीचा डिफॉल्ट केला आहे आणि या डिफॉल्टच्या विरोधात ते केस दाखल करणार आहेत, कोर्टात जाणार आहेत म्हणून इरिडा मंदीत दिलेला आहे आणि डिफॉल्टची अमाऊंट जी आहे ती जास्त आहे, 510 कोटी एवढी अमाऊंट आहे. तर बघूया तरी पण आज काय होत आहे, मार्केट कसा काय रिस्पॉन्स देत आहे. शेवटी आपल्याला मार्केट बरोबरच गेलं पाहिजे. आपल्याला काहीही वाटलं तरी त्याचा काही उपयोग नसतो. मार्केट हे सुप्रीम कोर्ट आहे, ते म्हणेल ते सगळ्यांना मान्य करायला हवं. त्यामुळे बघूया मार्केट काय काय दर्शन देते. तुमच्याबरोबर 9:15 वाजता मलाही ट्रेडिंग करायचंच असतं. नमस्ते.